महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजना या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर्वात अगोदर मला कमेंट करून सांगा की तुमचे पैसे आलेले आहेत की नाही. ज्यांचे आलेले आहेत त्यांनी आहे म्हणून पाठवा, आलेले नसतील तर त्यांनी नाही म्हणून पाठवा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर आपल्या या व्हिडिओमध्ये आपण तीच माहिती पाहणार आहोत. तुमचे पैसे आलेले नाहीत, राहिलेले पैसे येणे सुरू केव्हा होईल त्याबद्दलची माहिती आणि महत्त्वाचं एक काम तुम्हाला करायचं आहे, जे की अर्जंट काम आहे. ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांच्यासाठी. त्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा. तर बघा, सकाळपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जणांना 3,000 रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. त्यांच्या अकाउंटमध्ये अशा पद्धतीने SMS आलेले आहेत. ज्यांना ज्यांना SMS नाहीत आले त्यांनी एकदा स्टेटमेंट, बँक पासबुक देखील चेक करून बघा. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या खात्याला DBT लिंक आहे ते खात्याचं बँक बॅलन्स तुम्हाला चेक करून बघा. त्या खात्यामध्ये पैसे गेलेले ज्या खात्याला DBT आहे त्याच्यामध्ये. आता महत्त्वाचं आहे, तुम्ही म्हणाल की 3,000 रुपयेच कसं काय आम्हाला भेटले. या ठिकाणी सांगितलं होतं की 4,500 रुपये भेटतील म्हणून. तर लक्षात राहू द्या, हे जे पैसे आहेत तुम्हाला फक्त 2 महिन्याचे भेटलेत, जुलै आणि ऑगस्टचे. अजून सप्टेंबरचे पैसे तुम्हाला भेटलेले नाहीत. बघा, ऑगस्टमध्येच अर्ज तुम्ही केलेला असेल. ऑगस्टमध्ये ज्यांनी समजा कोणी बघा 22 तारखेला अर्ज केला आहे, 24 तारखेला अर्ज मंजूर झाला आहे आणि लगेच त्यांना आज 29 तारखेला पैसे भेटलेत. खूप फास्ट प्रोसेस झालेली आहे ऑगस्टमधल्या फॉर्मची. परंतु काही जणांना अजून जुलैचे देखील पैसे भेटलेले नाहीत, असे देखील या ठिकाणी बहिणी आहेत. आता ऑगस्टमध्ये ज्यांनी अर्ज केला होता त्यांचे अजून पैसे आलेले नाहीत, जुलैमध्ये अर्ज केला होता त्यांचेही आलेले नाहीत. तर ह्या सर्वांचे पैसे कधी येतील? तर बघा, हे पैसे जे असणार आहेत तुम्हाला आत्ता पैसे यायला सुरुवात झालेली आहे. 29 तारीख, त्यानंतर 30 तारीख आणि 31 तारखेपर्यंत 3 दिवस हे पैसे वाटप केले जाणार आहेत. ह्या 3 दिवसामध्ये जर तुम्हाला पैसे नाही आले तर अजून आता बघा 3,000 रुपये भेटलेले आहेत. आता बऱ्याच जणांना 3,000 रुपये भेटलेत, परंतु कुणालाच अजून एकही इन्स्टॉलमेंट आलेला नाही, एकही हप्ता आला नाही. त्यांना जर या 3 दिवसामध्ये पैसे नाही आले तर त्यांना 31 तारखेनंतर सप्टेंबर महिन्यामध्ये कधीही 4,500 रुपये भेटून जातील, हे लक्षात राहू द्या. कारण की बघा, दुसरा टप्पा जो आहे तो सप्टेंबरमध्ये चालू होईल पैसे यायला. ज्यांचे एकही हप्ता आला नाही त्यांना हे जे पैसे असणार आहेत दुसऱ्या टप्प्याचेच पैसे आहेत. परंतु काही जणांना जुलैचे देखील पैसे भेटलेले नाहीत, ते सप्टेंबरमध्ये येतील ह्या 3 दिवसामध्ये नाही आले तर. त्याच्यामुळं ज्यांचे पैसे नाही आले त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही. त्यांना या 3 दिवसामध्ये 31 तारखेपर्यंत पैसे येऊन जातील. जर नाहीच आले तर सप्टेंबरमध्ये तुम्हाला पैसे येणार आहेत. तर बघा, ज्यांचे पैसे नाही आलेत त्यांच्याबद्दलची सर्व या ठिकाणी गोष्ट क्लिअर करून ठेवलेली आहे. सर्व डाऊट तुमचे आता क्लिअर झाले असतील. तुमचे पैसे नाही आले तर तुम्हाला एकतर 31 तारखेपर्यंत येऊन जातील किंवा सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे 4,500 रुपये येऊन जातील, लक्षात राहू द्या. आणि आता ज्यांना 3,000 भेटले त्यांना सप्टेंबरमध्ये फक्त 1,500 रुपये या ठिकाणी भेटतील. तर पैसे नाही आले त्यांच्याबद्दलचं क्लिअर झालं. आता ज्यांचे पैसे आलेत आज बघा, त्यांच्यासमोर अजून एक प्रॉब्लेम आला, तो म्हणजे त्यांच्या अकाउंटमध्ये काही जणांचे पैसे कट झालेले आहेत, बँकेने कट केलेत. त्यांचे पहिलं मिनिमम बॅलन्स नसेल किंवा त्या अकाउंटवरती काही चार्जेस असतील तर ते पैसे कट झालेत. त्याच्यामुळे मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत होतो की तुमच्या कुठल्या अकाउंटला DBT आहे ते चेक करा. तुमच्या अशा एखाद्या अकाउंटला DBT असेल जे अकाउंट बंद पडलेलं आहे आणि त्यात पैसे गेले तर तुमचे पैसे कट होतील. त्याच्यामुळे ज्यांचे अजून पैसे आलेले नाहीत त्यांनी पहिल्यांदा हे महत्त्वाचं काम करायचं आहे. त्याच्यासाठीच हा व्हिडिओ तुम्हाला मी बनवतोय. या ठिकाणी लक्षात घ्या, तुमचे 31 ऑगस्टपर्यंत पैसे येतील. बघा, स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी देखील या ठिकाणी ही पोस्ट टाकलेली 1 तास अगोदरच. याच्यामध्ये देखील त्यांनी तेच सांगितलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची इतरही ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असून किंवा कुठलीही योजना असेल त्याचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीचे बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणं अनिवार्य आहे. आपले बँक खाते आधारशी संलग्न आहे की ही तपासून घ्या. ते कसं तपासावं त्याबद्दलचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. परंतु हे आधार कार्ड जे आहे ते संलग्न असणं गरजेचं आहे. त्यासोबत त्याचं DBT ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. आधार सीडिंग ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे. तुमचं आधार सीडिंग कुठल्या बँकेत ॲक्टिवेट आहे ते चेक करा. नसेल तर लगेच करून घ्या. तुमचे पैसे 31 ऑगस्टपर्यंत येणार आहेत. जर नाही आले तर सप्टेंबरमध्ये देखील तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत. आणि त्यानंतर बघा, महत्त्वाचं अजून एक काम करायचं आहे, ते म्हणजे या ठिकाणी या योजनेचे तुम्हाला 4,500 भेटतील. आता जर 31 तारखेपर्यंत 3,000 नाही आले, ज्यांचे राहिलेत त्यांना. परंतु
जर नाही आले तर सप्टेंबरमध्ये बघा तुम्हाला 4,500 रुपये भेटणार आहेत. या ठिकाणी म्हटलेलं आहे की सप्टेंबर महिन्यात म्हणजेच 1,500 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. ज्यांना 3,000 रुपये आलेले आहेत त्यांना, आणि ज्यांना या ठिकाणी एकही हप्ता आला नाही त्यांना 4,500 रुपये जमा होतील. जर 31 तारखेपर्यंत पैसे नाही आले तर सप्टेंबरमध्येही 4,500 जमा होतील, ज्यांचे नाहीत आले त्यांचे. आणि ज्यांना 31 तारखेपर्यंत या ठिकाणी पैसे येतील 3,000 रुपये त्यांना 1,500 रुपये सप्टेंबरमध्ये येणार आहेत. तर महत्त्वाचं अजून एक काम करायचं आहे, ज्यांचे पैसे नाहीत आले त्यांचे. पहिलं काम जे आहे ते म्हणजे त्यांचं DBT लिंक आहे का चालू खात्याला, एखादं व्यवस्थित खातं आहे जे तुम्ही वापरताय त्याला लिंक आहे का ते बघायचं आहे. DBT लिंक नसेल तर करून घ्यायचं आहे. आणि दुसरं एक काम करायचं आहे ते म्हणजे या ठिकाणी तुमचा अर्ज जो आहे या ठिकाणी पेंडिंगमध्ये आहे का, तुमचा ॲप्रूव्ह झाला आहे, मग त्यामध्ये काय अपडेट आले का अजून तुम्हाला एकदा चेक करायचं आहे. ॲपवरती भरलेलं असेल किंवा वेबसाईटवरती भरलेलं असेल तेही तुम्हाला चेक करायचं आहे. रिसबमिटसाठी काय तिथं आले का बघा. कदाचित तुमचा फोटो व्यवस्थित अपलोड केलेला नसेल, कागदपत्र अपलोड करायचं राहून गेलं असेल किंवा कागदपत्रे स्पष्ट दिसत नसतील, अशा अनेक कारणामुळे तुम्हाला अर्ज पुन्हा सबमिट करायचा पर्याय दिला जातो. त्यानुसार पुन्हा अर्ज सबमिट करायचा आहे. अशा पद्धतीचं काय आलं आहे का तर ते तुम्हाला चेक करायचं आहे. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही जे बँक अकाउंट अर्जात भरले आहे, बँक अकाउंट आधार कार्डची लिंक असणं गरजेचं आहे, म्हणजे DBT असणं गरजेचं आहे. जर आधारची लिंक नसेल तर ते तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाही. त्यामुळे आधी तुमचं बँक अकाउंट आधारची लिंक आहे का, म्हणजे DBT आहे का, आधार सीडिंग आहे का हे तपासून घ्यायचं आहे. नसेल तर लगेच बँक अकाउंट आधारशी संलग्न करून घ्यायचं आहे. तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत त्या ठिकाणी जमा होणार आहेत. तर ह्या गोष्टी तुम्हाला एकदा चेक करून घ्यायच्या आहेत. दरम्यान बघा याच्यामध्ये संपूर्ण माहिती अजून दिलेली आहे की 31 जुलैपर्यंतचा महिलांना अर्ज केलेला आहे, त्यांना सर्वांना लाभ देण्यात आलेला आहे. 31 जुलैनंतरच्या अर्ज पडताळणी अजूनही सुरूच आहेत. अर्ज 31 ऑगस्टपर्यंत या ठिकाणी लास्ट डेट आहे. अजूनही अर्ज येतातच आहेत. राज्यभरातून जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत आणि 2 कोटीपर्यंत लाभ दिला जाणार आहे, ते त्यांचं उद्दिष्ट आहे. तिथपर्यंत टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे. 2 कोटीपर्यंत सर्वांना पैसे दिले जाणार आहेत त्यानुसार. तर यापैकी 1,47,42,476 अर्ज पात्र देखील ठरलेले आहेत आणि पुढची अर्जांची छाननी देखील चालू आहे. तर ही महत्त्वाची माहिती अशी तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. ज्यांचे पैसे आलेले नाहीत त्यांचे पैसे या ठिकाणी 31 ऑगस्टपर्यंत येऊन जातील. सकाळपासून पैसे यायला सुरुवात झालेली आहे. उद्या परवा 2 दिवस तुम्हाला चेक करत राहायचं आहे. कसं चेक करायचं वगैरे सांगितलं आहे. ज्या अकाउंटला DBT लिंक आहे त्याच अकाउंटमध्ये चेक करायचं आहे. कधी बँकेचा SMS येत नाही, तुम्हाला स्टेटमेंट देखील चेक करायचं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.